जय शिवराय मित्रांनो, आज आपली जर्नी चालू होते मोडासा गुजरातमधून। आज 28 मे 2024 आहे। काल 27 मे 2024ला आपण आपली लद्दाखवारी लय भारी 2024 चालू केली। ठाणेवरून सुरुवात केली आपल्या घरापासून आणि आपण पोहोचलो मोडासाला। 550 किलोमीटर आपण कव्हर केले। आज आपली जर्नी चालू होणार आहे राजस्थानमधून। आपली जर्नी चालू होते मोडासावरून। आज 28 मे 2024 आहे आणि आपण आपला स्टॉप होतो अजमेरमध्ये। सुरुवात आपण करतो मोडासावरून, उदयपूरला बायपास मारतो, बिलवारा आणि अजमेरपर्यंत आपण स्टॉप घेतो। हा अजमेर आहे, बघा अजमेर। आणि नंतर मग अजमेरपासून आपण स्टार्ट करतो 29 तारखेला आणि आपण चुरू पकडून, चुरूचा एक हायवे आहे तो पकडून आपण हिसारमध्ये पोहोचतो। आता या जर्नीमध्ये आपल्याला खूप ऊन आणि अशा गोष्टी सहन करायला लागले आणि मला माझा मित्रही भेटला या जर्नीमध्ये। जेव्हा आम्ही हिसारच्या चाललेलो तर त्या टोल नाका मला मित्र भेटला, भरत, जो जुनागडचा आहे। आणि मग पुढे मला दिसेलच की त्याच्याबरोबर कशी पूर्ण जर्नी मी कंप्लीट केली आणि खूप मजा आली। तुम्हाला नुसता लद्दाखचा प्रवास तुम्ही बघताच, लद्दाख जम्मू काश्मीर तुम्हाला आवडते, पण तिथे जायपर्यंत जो प्रवास आहे तो किती खडतर आणि मजेशीर आहे। सगळ्यांनी बघावं। धन्यवाद। गुड मॉर्निंग माय फ्रेंड्स, शुभ सकाळ। आता आपण निघतोय हॉटेल दर्शनवरून। हे माझे मित्र आहेत, चला आता। गणपती बाप्पा मोरया। सूर्य उगवलेला आहे, दिसतं तिथून सूर्य उगवलेला आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हर हर महादेव, हर हर महादेव। जय श्री राम। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग माय फ्रेंड्स। गुड मॉर्निंग माझे मित्र, राजस्थानचे मित्र। मी येतोय तुमच्याकडे। हो, आता काय वेळ राहिला आहे। मोडासा क्रॉस केलं की राजस्थान करतं। छान वाटतंय, झोप छान झाली, ते चांगलं होतं। एक्सप्रेस पण मस्त होतं। रात्री उशिरा आलो मी, 9 वाजले मला यायला। मोडासाला जाताना आलं 23 किलोमीटर अलीकडेच आणि बायड आणि दानाशूरच्या मध्येच मी थांबलो आहे। असं नाव आहे गावांचं आणि मजा आली एकदम। हॉटेल चांगलं होतं, जेवण चांगलं होतं, लोक पण चांगले तिकडचे, कॉम्पिटेटिव्ह आहे। इंटरेस्ट आहे त्यांना नवीन माणसांमध्ये भेटायला, बोलायला चांगलं वाटतं। मित्रांनो, आता आपण मोडासा ठिकाणी चाललो आहे। आपण दानशुरा 5 किलोमीटर आहे, मोडासा 22 किलोमीटर आहे आणि हॉटेल दर्शनवरून आपण निघालो आहे आणि आपल्याला जायचं आहे आज 28 मे 2024 आहे। काल 27 मेला मी 2024ला मी चालू केली माझी राईट लद्दाखवारी आणि कालचा दिवस खूप छान गेला। काल मी 556च्या वर किलोमीटर चालवले। टोटल ड्युरेशन पण मला खूप लागले। मी सकाळी 6 वाजता चालू केलं आणि मी 8:45ला मी बंद केलं। आज आपण चालू करतोय सेम टाईम 6:16। काल पण आपण याच टाईमवर चालू केलं होतं आणि आज सालासरला 632 किलोमीटर दाखवत आहे। 11 तास 10 मिनटं ही आपली जर्नी आहे पूर्ण। म्हणजे आपल्याला 15 तास लागणार जायला, कारण मध्ये आपण ब्रेक पण घेणार आहे, व्लॉगिंग करणार आहे। आता सूर्य दिसतोय आपल्याला वरती आलेला आहे। चला आता तापायच्या आधी आपल्याला पण निघावं लागेल। चला मग पुढे भेटूया। पुढे काय काय दिसतंय तुम्हाला मी सांगत जाईल। हा रेल्वे ट्रॅक आहे। मोडासा जायच्या आधी ट्रेन तर दिसलं नाही मला, पण छान आहे, छान आहे। मोडासा मस्त आहे, हिरवगार झाडं, रेल्वे ट्रॅक। मित्रांनो, आता आपण मोडासा गुजरातमध्ये आलेलो आहे। काल मी येणार होतो या सिटीमध्ये, पण काल लेट झालं म्हणून आलो नाही। आता आपण मोडासामध्ये एंट्री मारलेली आहे। खूप चांगली सिटी आहे, मोठी आहे, चांगली वाटते। आता मोडासाला मी बायपास करून निघणार आहे पुढे आता, कारण वेळ कमी आहे। मला जायचं आहे आता सालासरला, राजस्थानला। 703 किलोमीटर आहे। आता पहिला स्टॉप मी 200 किलोमीटरच्या अंतर घ्यायचा विचार चालला आहे।
उदयपूरपर्यंत गाडी खेचायची आपल्याला. बघूया आता. उदयपूरला पहिला स्टॉप घेऊया. आता आपण मोडासा सिटी आपण आता एक्सप्लोर करूया. कशी आहे सिटी? आहे चांगली आहे अशी. शाळा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे इथे. बरं आलं की आपण रात्री नाही आलो, काय दिसलं पण नसतं आपल्याला. सकाळी आलं तर बरं केलं. आसपासच करूया. जितकं जवळ जाता येईल तेवढा प्रयत्न करू आणि लवकर आपण घेऊन टाकूया हॉटेलात. कारण काल खूप लेट झालं मला. त्यामुळं काय होतं की मी आणि वायफायवाला हॉटेल घेते आज, कारण मला एडिटिंग करायचं आहे आणि मला अपलोड करायचं आहे यूट्यूबवर व्हिडिओ. आज बघू कसं होतं आहे. सकाळी बरोबर लोकल चालू केलं आहे, त्यामुळे रस्ते खाली आहेत आणि छान वाटतंय. मंदिर मस्त छान मंदिर आहे. जितकं लोकल सिटीतून बाहेर निघता येईल तेवढा प्रयत्न करूया. कारण सिटीत घुसलं की ट्रॅफिक चालू होते. आणि उदयपूरसारखी सिटीचा भरपूरच पॉप्युलेटेड असणार आहे. उदयपूर, राजस्थानचे उदयपूर, जयपूर, हे अजमेर, हे सगळे पॉप्युलेटेड सिटी आहेत. चला आपण अरे वा, कॅमल मॅडम आहे का माणूस आहे? कॅमल काय माहिती आहे काय जेंट्स आहे का माणूस माहिती नाही, पण छान दिसतंय. ओके, हा सगळ्यांचा पहिला टोल मोडासा सिटीच्या पुढे आहे. उदयपूर म्हणजे राजस्थानच्या दिशेने पहिला टोल आहे. मोडासा सिटीच्या बाहेर आहे, उदयपूरच्या दिशेने. खुशकी नावाचं गाव आहे, छान गाव आहे. माझ्या शुभार मस्त रोड आहेत. मजा येते एकदम. गेले की अहमदाबाद, राईटला गेले की उद्या. जी इधर तो 130. राजस्थानमध्ये आपला एंट्री झालेला आहे. पहिली सीट लागते उदयपूर. उदयपूर ही ब्लू सिटी म्हणतात ना. बघूया ब्लू का पिंक, आय एम कन्फ्यूज. बघूया.
रस्ते खरंच खूप छान आहेत, मोठे मोठे रस्ते आहेत आणि काळजीपूर्वक गाडी चालवली तर काही होत नाही. दुसऱ्याची गाडी चालवली तर तुमचा ॲक्सिडेंट होणारच. हा तरी शार्प आहे असं तो हळूहळू टर्न घ्यायला पाहिजे. आय थिंक छोटा घाट आहे, घाट चालू होत आहे, घाट उतरतो वाटतं. काहीतरी बांधकाम दिसतंय, आहे काय खरंच आहे पॅलेस पॅलेस असं वाटतंय. खूप सारे पॅलेस आहे इकडे, सगळे पॅलेस लागते. गाव असले तुम्हाला उत्तर माहिती आहे, मला जायची मला गरज नाही आहे. आता चित्तौडगड, 214, किशनगड, 432, उदयपूर, आता एवढे की पॅलेसेस केले सगळे टुरिझमसाठी वापरलं जातं आणि यांचे जे काय डायनेस्टीज आहेत ते त्याचं त्याला मोबदला भेटतो, त्याला भेटतात. काही भाग त्याच्या पर्सनल आहे, तिथे देत नाही, टुरिझमसाठी ते उपलब्ध करून देत नाही आणि काही भाग ते टुरिझमसाठी गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. हे सगळे हेरिटेजमध्ये येतात कारण हे सगळे युनिक आहेत. आता बांधकाम सँडस्टोनपासून बनवलं आहे, मार्बलपासून बनवलं आहे. हे मुघलांच्या काळामध्ये आहे होतं, त्यामुळे राजस्थानी कारीगर महत्त्वाचं आहे. राजस्थानी कारीगर सँडस्टोन्स आहेत, लाल सँडस्टोन, मार्बल्स, हे सगळे नक्षीकाम जे आहे हे इकडचे कारागिरांचे सगळे कलाची कला आहे. हायवे खरंच खूप चांगला आहे, मोठा आहे पण थोडं रिस्की पण आहे. खरंच खूप शार्प आहे, त्यामुळे स्पीड टर्न घेता येत नाही, गेअर उचलावा लागतो. गेअर उचलला की व्यवस्थित गाडी आपली टर्न घेता येते. स्पीड कमी झाला पाहिजे टर्न मारताना, मला शक्यच नाही. कितीही ॲक्सिडेंट होऊ शकतो इकडे, गाड्या स्लिप होऊ शकतात. पावसामध्ये खूप जास्त होईल, पण रस्ते खूप मोठे म्हणजे असं वाटतं की आपण मोठ्या सिटीत एंट्री वाटतो. छान घर आहे इकडे. दुसऱ्याचा आज सेकंड टोल आहे. हा मला वाटतं उदयपूरच्या अलीकडे टोल आहे. ओबरी, कांडी ओबरी, खेरवाड टोल प्लाझा. कांडी ओबरी, खेरवाड टोल प्लाझा.
अरे छान आहे, रस्ते एकदम भारी आहेत आणि बस पण छान आहेत. स्पीड कमी करा, नियंत्रण ठेवा. डोंगर कसे बघा, एकदम वेगवेगळ्या रंगाचे डोंगर इकडे पण राजस्थानला सही आहे. उंच डोंगर नाही आहेत, पण हे सगळे छोटे टेकडे आहेत, तर हे खूप महत्त्वाचे टेकडे आहेत. मित्रांनो, इकडचे तुम्ही जे डोंगर बघतायत ते सगळे अरावली पर्वत रांगेतले डोंगर. अरावली हे सगळ्यात जुने डोंगर रांग खूप वर्षापूर्वीचे. आणि ह्याच्यातूनच मग आपल्याला बाजूला मिरवून भेटतात, आपण भेटतात. सगळे डोंगर बघा तुम्ही, त्याचा कलर पण सारखाच आहे. तो आता ब्राऊन कलर आहे, ब्राऊन. तर आम्ही म्हणतो हे अरावली पर्वत रांगेमध्ये येतात. तर बघितलं तर महाराष्ट्र सोडलं की आपल्याला सातपुडा आणि विंध्य पर्वत, विंध्य रेंजेस आपल्याला पार करायला लागतात. आणि नंतर मग अरावली, आणि नंतर तर मग पुढं सपाटाचे, नंतर पुढे जाऊन हिमालयाचे रेंजेस लागतात, ते खूप उंच आहेत. अशा प्रकारे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले डोंगर दिसतात. ते एवढे स्ट्रॉंग नसतात, सगळ्यात स्ट्रॉंग आपले सह्याद्रीचे डोंगर असतात, ते लावाने मजबूत असतात. ते थोडेसे म्हणू शकतो आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सेडिमेंटरी रॉक्स म्हणतो. सेडिमेंटरी रॉक्स हे उन्हाने हे हळूहळू डिस्यू होऊन जातात. उन्हाच्यामुळे इथं ऊन खूप जास्त पडतं. पाऊस तिथं खूप कमी आहे. पडला तर चांगला पडतो, पण इतकं नाही पडत. तिथे काही काही ठिकाणी तुम्हाला दिसतात झाडं आहेत, ते माणसाने लावले झाडे. निसर्गाचं असं मोठं जंगल असं नाही आहे. तुम्ही डोंगरावर तुम्हाला कळेल सगळे झाडं सुटले. काल आपण महाराष्ट्रामधून निघालो, गुजरातमध्ये आलो, गुजरातमधून आज आपण राजस्थानला आलो. आपल्याला 2 राज्य कव्हर करायचे आहेत, हरियाणा आणि पंजाब. प्रमुख होते की ते आज जेवढं अंतर कापता येईल ते आपल्याला बोलत असतात उद्याची. बघा समोर तुम्हाला दिसतं डोंगर, एकावर एक रंगीरंगी डोंगर आहेत. खूप छान वाटतं डोंगर. सगळ्यांचे कलर सारखे. अरे वा, हे डोंगर बघा किती छान दिसतंय. वा, डोंगराच्या वरती तुम्हाला हे गवत आहे का झाड आहे माहीत आहे, पण खूप छान वाटतं. इकडे डोंगर बघा कसे राखाड आहेत, एकही झाडं असे उगले नाही. इकडे बघा सुंदर, वेगळंच इकडे. राजस्थान पण छान आहे. ते बघा समोर असं वाटतं की डोंगरावर कोणतरी असं हे लावलंय, हिरवगार टोपी लावली. ओके, कितना हुआ है? हाँ बस हो गया. अभी यहाँ से उदयपुर कितना दूर है? 25 से. ही एंट्री वाटते उदयपूरची किंवा हॉटेलची. कशी एंट्री बघितली आता एंट्री.
वगैरे छान आहे. पूरा नाम बताने का बेटा. देवांश चौहान. और तेरा? रणवीर चौहान. अरे वाह. और ये क्या है, उदयपुर का किसका है? मेवाड़ का है ना? तुम लोग भी मेवाड़ी है ना? मेवाड़ के राजा का नाम क्या है? उदय सिंह. उदय सिंह एक या दो? उदय सिंह एक या दो? दो. उदय सिंह दो ने ये उदयपुर सिटी को ये किया है, खोजा है. समझा क्या? उदय सिंह दो. उसमें खाना है, खाना. चॉकलेट है, चॉकलेट है. नहीं चॉकलेट नहीं है. हाँ चॉकलेट नहीं बेटा, नहीं है. नहीं ना, मुझे भी भूख लगी है पर मैंने कुछ लिया नहीं. चलो निकलते हैं बेटा. चलो. तुम लोग घर किधर है? इधर धूप में क्यों घूम रहे? जाओ घर पे. ऐसा है क्या? चलो मिलते हैं फिर. हाँ संदीप शिंदे. हाँ देखना मैं डालता हूँ. आपल्याला त्या डोंगरावर सोलर पॅनल दिसत आहेत. छान एकदम मस्त. आता उदयपूर 13 किलोमीटर दिसतंय. आसामन आणि जाधवली छान पोरं होते मागे. क्यूट पोरं आहे. चव्हाण आहे. उदयपूर सिटी आणि महाराजांचं काहीतरी कनेक्शन आहे. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याचा असं आहे की मेवाडचा राजा उदयसिंग II यांनी उदयपूर सिटीची स्थापना केली 1559ला. जी चित्तोडगडपासून त्यांनी हलवली आणि उदयपूरमध्ये त्यांनी त्याची स्थापना केली. म्हणजे उदयपूर सिटीला हे राजधानी बनवली मेवाडची. आणि ते होते शिशोदिया वंशाचे मेवाडचे राजा. आणि महाराजांशी त्यांचं कनेक्शन असं आहे की ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता त्यावेळी खूप लोकांनी, जे पुजारी होते, जे राज्याभिषेक करणारे पुजारी होते, त्यांनी आक्षेप घेतला होता की तुम्ही कुठल्या वंशाचे, तुम्ही तर क्षत्रिय नाही आहेत असं ते म्हटले. तर महाराज म्हणले ठीक आहे, मग माझ्या तुम्हाला वंशज हवा आहे तर मी शिशोदिया वंशज राजपूतचा आहे असं त्यांनी म्हटलं. आता ह्याच्यामध्ये पण खूप गोष्टी हो किंवा नाही आहे. कारण काही दस्तावेज असे म्हणतात की महाराज शिशोदिया वंशजचे आहेत, ते राजपूत घरातले आहेत. आणि काही लोक म्हणतात की महाराज भोसले कुलातले आहेत. भोसले कुल हे कुणबी आहेत. आता याच्यामध्ये जात महत्त्वाची नाही आहे, ह्याच्यामध्ये हे नाही. महाराजांनी मुद्दामून राज्याभिषेक करून घेतला. कारण कसं आहे की पूर्ण रयत महाराजांना राजा बनवते, पण जगाला माहीत नव्हतं. आणि जगाला माहीत करण्यासाठी महाराजांनी राज्याभिषेक करावा लागला. राज्याभिषेक कुठे केला? रायगडमध्ये केला. तर असं उदयपूर सिटीचं आणि महाराजांचं कनेक्शन आहे. बाकी हे खरं किती आणि खोटं किती हे आपल्याला माहीत नाही की महाराज खरंच शिशोदिया वंशजचे आहेत की नाही. ते आता आपण तर सांगू शकत नाही, आपण तर इतिहासात नाही आहे. बाकी इतिहासात जे काही सांगू शकतात ते शिशोदिया वंशजचे आहेत किंवा भोसले वंशजचे आहेत. आता मराठी असल्यामुळे आम्ही तर भोसले वंशज मानणार. तर त्याचं जन्म इकडचाच आहे महाराष्ट्रातला, तर राजपूत कसे काय मानणार होतं. बाकी ह्याचा तर्क वितर्क आपण लोकांमध्ये सोडून देऊ. महाराजांचे विचार घ्या. महाराजांनी काय केलं त्याच्यावर लक्ष द्या, ना की त्यांच्या जातीवर किंवा ह्याच्यावर लक्ष घाला. महाराज जातीच्या पलीकडे होते. महाराज श्रीमंती आणि गरिबीच्या पलीकडे होते. महाराज रयतेच्या राजे होते आणि त्यांना जाणता राजा ह्यासाठी बनायचे. त्या लोकांचे प्रश्न, लोकांचे त्यांना काय होऊ नये त्रास, त्यासाठी ते नेहमी झटत राहिले शेवटपर्यंत. आणि असा राजा होणे नाही. एवढंच मला सांगायचं होतं उदयपूर सिटीबद्दल. बाकी उदयपूर सिटी छान आहे. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर सिटी, त्याला पिंक सिटी म्हणतात. आणि उदयपूर सिटीला उदयपूर सिटी म्हणतात. तर काय माहिती आहे, त्याला बघा वेळा कलर असेल तर माहीत नाही. भयंकर गरमी आहे इकडे.
बरीच गर्दी आहे. हे फूडमध्ये खूप छान पॅलेस आहे. असं म्हणतात की लेकने तलावाने ह्या उद्योगपती फॉर्म झालेली आहे. आता उद्योगपूर सिटीला आपण बायपास करतोय आणि आपल्याला निघायचं आहे अजमेर साईडला. बघू आता किती अंतर आपण कापू शकतो. उद्योगपूर सोडल्यानंतर हा छोटासा भारी वाटते या टनामध्ये, थंड वाटतं. तर परत उन्हामुळे त्याला बाहेर आलो. हा दुसरा टोल आलेला आहे. हा दिवसाचा उदयपूर सिटी क्रॉस केल्यानंतर हा टोल लागलेला आहे. दुसरा टोल आहे मोमटी चौराहा. मोमती असते मोमती चौराहा उदयपूर आहे. भूल गया रे. हाँ निकाल दो जाओ. थैंक यू. हर हर महादेव. किती सुंदर मूर्ती आहे शंकराची. वाह. पुढे गेला बघूया दिसतंय का. खूप छान वाटते. हर हर महादेव. शिव शंभो. आता आपण अजमेरच्या रूटला आहे. अजमेर आता 88 किलोमीटर आहे. माझा आजचा प्लॅन होता मला सालेसर जायचं, पण राजस्थानमध्ये एवढी गरमी आहे आणि हे रस्ते गाडीला हिट करत आहेत. त्यामुळे मला हर अर्धा तासाला मला गाडी थांबवावं लागायची. रिस्क घेऊ शकत नाही. गाडी एकच आहे. गाडी उद्या काय काम काढलं गाडीने तर पूर्ण प्लॅन माझा फेल होऊ शकतो. त्यामुळे मी काळजी घेतो आहे गाडीची आणि त्यामुळे मला आज लेट झालं. आता आज मला सालेसर गाठायचं होतं. सालेसर 6 आय थिंक 623 किलोमीटर होतं. आज मी मला असं वाटतं 420 ते 423 किलोमीटर करणार आहे. म्हणजे मी 200 किलोमीटर मागे राहिलो आहे आज. त्याच्यामुळे काय नाही होत आहे. ट्रिपमध्ये अशा गोष्टी होत राहतात. पुढे मागे ॲडजस्ट करून घ्यायचं असतं. जर्नी एन्जॉय करा. एक दिवस वाढेल फक्त. हा NH58 आहे. दगडाचं फॉर्मेशन खतरनाक आहे. काय वेगवेगळे शेप आहे दगडाचे. हा दगड बघा एकदम वेगळा दिसतोय. फोटो आहे आणि लक्ष्मीचा फोटो आहे माहित नाही. छान. आता आपण चाललोय अजमेरला.
आजच्या गरमीने खूप हालत खराब केली बाबा, भयंकर भयंकर. एवढी गरमी, गाडी गरम, कपडे गरम, डोकं गरम. हा मला वाटतं बेवार सिटी वाटते ही. छान मोठी सिटी आहे रे. मित्रांनो आता अजमेरला मी पोहोचतोय. आजचा दिवस खूप हेक्टिक होता. तर ना गरमी होती, दूरसारखी हवा दूरसारखी हवा होती, अक्षरशः गरम हवा. गाडी गरम, पाणी गरम, मोबाईल गरम आणि नंतर माझं डोकं गरम. आता काय काय राहिलं ते सगळ्याच गोष्टी गरम झाल्या आणि त्याच्यामुळे जे प्लॅनिंग ठरली होती सगळी प्लॅनिंग फिसकटली. जायचं होतं मला सालेसरला, आता मला अजमेरला थांबायला लागते. आता बोलतो 407 आणि आता उरले अजून म्हणजे आता 430 किलोमीटर मी चालवली आज गाडी. तर आपण जवळ पोहोचलो ते अजमेरच्या आत जायचं ना आपल्याला, बाहेर आपलं हॉटेल करायचं आहे. कारण उद्या आपलं लोक निघायचं आहे, अमृतसरला जायचं आहे. पण आता अशी दूर असेल तर आपल्याला 2 टप्प्यात करावं लागेल अमृतसरला. भयानक गरमी, आज जगारी गरमी. चला मित्रांनो, मग आजचा ब्लॉग इकडे संपूया. परत भेटू. चला, बाय, टेक केअर.